नमस्कार बंधू आणि बहिणींनो आणि मित्रांनो, बेलाचं पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज माझी आई यांच्याकडून आपण कढी म्हणजे चिंच जे झाड आहे, त्या झाडाला ज्या चिंचा येतात त्या चिंचेपासून कढी कशा पद्धतीनं बनवली जाते याची माहिती घेऊया। आणि एक चविष्ट अशी कढी बनवते। आणि आई सर्वात प्रथम म्हणजे आई गावात राहिलेल्या आहे। आई गावात राहिल्यामुळे आईंना ह्या संपूर्ण म्हणजे झाडाच्या कुठल्या फळाची कशी पद्धतीनं भाजी बनवली जाते याची पूर्ण माहिती आहे। तर आज आपण चिंचेचं झाड ह्या झाडापासून जे फळ तयार होतं त्या फळाची भाजी कशा पद्धतीनं बनवली जाते आणि प्रमाण किती घेतले जातं, कशा पद्धतीनं घेतलं जातं त्याची माहिती घेऊया आपण। आणि त्या कढीचा स्वाद कसा असतो याचं पण। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आज बघा आईचं वय 86 वर्ष झालेलं आहे, तरी आईला अद्याप एक चष्मा नाही आहे। म्हणजे बघा, एवढं आजकाल थोडा दिवस झाला तरी पूर्ण चष्मा लागत असतो, तर आईला अद्याप एक चष्मा नाही। आई आजही ठणठणीत आहे। आवाज बघा, आईचा आवाज किती कणखर आहे। अशा हिशोबानं त्या आईच्या संपूर्ण लक्षात आहे काय घ्यायचं, कशा पद्धतीनं बनवायचं। तर चला आपण कढीला प्रमाण किती घ्यायचं, काय घ्यायचं, हिरव्या मिरच्या किती घ्यायच्या, त्यात लाल मिरची किती घ्यायची याची माहिती घेऊया। आई कढी कशी बनवतात ते? त्या गरम पाणी, थोडं कोमट पाणी करायचं, त्याच्यात 100 ग्राम चिंचा टाकायच्या आणि त्याच्यात 100 ग्रामच गूळ टाकायचा। 100 ग्राम म्हणजे आपल्या गावी हातपाव बोलतो आपण, गावी हातपाव बोलतो। आणि हातपावच गूळ घ्यायचा, हातपावच चिंचा घ्यायच्या। आणि हिरवी मिरची, लाल मिरची, कुठलीही मिरची टाकली तर चालेल। त्याच्यात थोडं जिरं टाकायचं, धने टाकायचे आणि धने टाकून जिरं टाकून सनी लसूण टाकायचा, ते बारीक दळायचं। बरं, मिक्सरवर दळलं चालेल का ते? हा, मिक्सरमध्ये चालेल, बारीक झालं ना मिक्सरमध्ये चालेल। मग त्याला थोडंसं बेसनपीठ टाकून, बेसनपीठ उगाच थोडं टाकायचं नावाला, म्हणजे ते थोडी घट्ट झाली पाहिजे असं। मग ती त्याच्यानं खायला रुचकर लागती आणि चांगली व्यवस्थिशीर लागती आणि ती तोंडाला चव पण येते। आणि शरीराच्या मानानं आपल्या हातापायाच्या नसा किंवा पायाच्या गुडघे हे ठणकते ना, ते ठणकत नाही, त्यांना आराम येतो। परत आपल्याला जर दिसतच थोडं हे झालं तर त्याच्यानं पण तो फरक पडतो। आणि परत आपलं जे काय बुद्धीत थोडंसं हे झालं ना तर